श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. दिवाळी खऱ्या अर्थाने धनत्रयोदशी पासून सुरू होते. धनतेरस दिवस हा आयुर्वेदाचे जनक भगवान विष्णूचा अवतार धन्वंतरी यांचे पूजन केले जाते. या दिवशी कुबेर, माता लक्ष्मी, श्री गणेश यांच्या पूजनाला देखील खूप महत्त्व आहे. तसेच या दिवशी यमदीपदान हा विधी पण केला जातो, जो वर्षातून याच दिवशी येतो आणि तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो. सोने, चांदी, दागदागिने, मौल्यवान वस्तू, गाडी खरेदी यांच्यासाठी धनत्रयोदशी हा मुहूर्त शुभ मानला जातो. दीपावलीमधील हा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. घरात शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा कशी करायची, भगवान धन्वंतरी यांची पूजा कशी करावी, त्यांचा पूजा मुहूर्त कोणता, मंत्र कोणता पठण करायचा, यमदीपदान मंत्र कोणता म्हणायचा, उत्तर पूजा कशी करायची, तर धनत्रयोदशीचा मुहूर्त कोणता, आपण हे सोने चांदी खरेदी करायचा मुहूर्त कोणता, हे आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर धनत्रयोदशी ही वर्षातून एकदाच येते. ज्या धनत्रयोदशीचा मुहूर्त पूजेला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदाचे जनक म्हटले जाणारे धन्वंतरी ही माता लक्ष्मीची भाऊ आहे असं सांगितलं जातं. जेव्हा सागर मंथनातून देवी लक्ष्मी यांची उत्पत्ती झाली, त्यांच्यानंतर त्यांच्या मागं धन्वंतरी भगवानची उत्पत्ती झाली असं म्हणतात. म्हणून धन्वंतरी ही माता लक्ष्मीचा भाऊ आहे असं सांगितलं जातं. आपल्या कुटुंबातील सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी, वर्षभर आपल्या घरातील व्यक्तींचं चांगलं आरोग्य राहण्यासाठी आपल्याला धन्वंतरीला म्हणजे धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीचं विधिवत पूजन हे करायचं असतं. तर धन्वंतरीचं मंत्र पठण करायचं असतं. आपल्या घरातील सदस्याचा अपमृत्यूपासून रक्षण होण्यासाठी आपल्याला याच दिवशी यमदीपदानही करायचं असतं आणि यमराजाला यमधर्माला आपल्याला प्रार्थना करायची असते. संध्याकाळी आपल्याला कणकेचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो आणि मंत्र म्हणायचा असतो. असे विधी आपल्याला धनत्रयोदशी या दिवशी करायचे असते. धनत्रयोदशी दिवशी आपल्याला श्री गणेश, माता लक्ष्मी, नारायण, कुबेर यांचं पूजन हे प्रदोष काळात करायचं असतं. तर तुम्हाला कळलं असेल तर धनत्रयोदशी दिवशी पूजा मुहूर्त कोणता, तर 29 ऑक्टोंबरला आहे धनत्रयोदशी. तर संध्याकाळी 6:04 ते 8:33 या वेळेस धनतेरसचा मुहूर्त आहे. यावेळेस तुम्ही माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेर, गणपती यांची पूजा करू शकता. तर या मुहूर्त तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही इकडे तिकडे थोडं झालं तरीही चालेल, परंतु पूजा तुम्ही प्रदोष काळात नक्कीच करा. तसेच यमदीपदान मुहूर्त कधी, तर संध्याकाळी 6:04 ते 9:22 यमदीपदान मुहूर्त आहे. सोने चांदी तुम्ही कधी खरेदी करू शकता, तर सोने चांदी तुम्ही दिवसभर म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 सोने चांदी तुम्ही कधीही खरेदी करू शकता. काही कारणास्तव तुम्हाला हे विधी जर करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन नक्कीच करा. धन वाढवणारा हा दिवस म्हणून धनतेरसकडे बघितलं जातं. तर या दिवशी सोने चांदी, घर खरेदी, गाडी खरेदी, प्रॉपर्टी खरेदी म्हणजे मौल्यवान वस्तूची खरेदी केली जाते. तर हा मुहूर्त तुम्ही कधीही दिवसभर तुम्ही हा मुहूर्त पकडू शकता. 8 तुम्ही सोने चांदी कुठलाही मुहूर्त 8 करू शकता. तसेच खास करून या दिवशी आपल्याला सप्तधान्याचं पूजन आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी लागत असतं. सप्तधान्यामध्ये आपल्याला धन आणि तीळ हे 2 मेन वस्तू असतात, ते आपल्याला अगोदरच आणून ठेवा. प्रदोष काळात आपल्याला संध्याकाळी 6च्या अगोदरच म्हणजे 1 तास अगोदरच आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. घर हे स्वच्छ गोमूत्रानं धुवून स्वच्छ पुसून घ्या. घरासमोर दारासमोर आपण रांगोळ काढा. चौरंगावर लाल कपडा हांतरा. तुमच्याकडं भगवान धन्वंतरी यांचा फोटो असेल तर ठेवा, नसेल तर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा फोटो ठेवला तरीही चालेल. गणपतीचा फोटो असले तरी ठेवा. कुबेर यंत्र असेल तर ठेवा. प्रथम काय करायचं आहे, प्रथम आपल्या आता कंपाळाला हळदी कुंकू लावायली. नंतर पुरुष असताल तर गंध अक्षदा लावा. नंतर आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे, कारण स्वच्छ पाणी आपल्याला फुलाने सर्व देवावर आणि आपल्यावर शिंपडून घ्यायचे, जेणेकरून आपल्या मनाची आपल्या शरीराची शुद्धी होईल. नंतर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे.
तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम श्री दीपदेवताय भिनम असं म्हणून आपल्याला दिव्याची पण पूजा करून घ्यायची। पूजा झाल्यानंतर आपल्याला आता आचमन करायचे। आचमन म्हणजे काय तर स्वतःची शुद्धी करणे। तर आचमन करताना पहिल्यांदा 3 नावे ते भगवान विष्णूची श्री केशवाय नमः, माधवाय नमः, विष्णवे नमः हे 3 नाव आहेत ना, ती आचमन करताना 3 वेळेस आपल्या उजव्या हातात 1-1 चमच्याने पाणी घ्यायचे आणि 3 वेळेस ते नावं घेताना ते पाणी आपल्याला पिऊन टाकायचे आणि उरलेले जे आपल्याला 21 नावं आहेत ते 21 नावामध्ये 3 नावं घेताना आपल्याला पाणी सोडून द्यायचे आणि बाकीचे नावं हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची। हे 24 नावं तुम्ही विष्णू सहस्रनाम असेल त्यात पहिली तरीही तुम्हाला भेटून जातील। नंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणून आपल्या सर्व देवतांना आवाहन करायचे। गायत्री मंत्र एकदा म्हणा, ओम भू भुव स्वं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। नंतर मग श्री महागणपते नमः, इष्टदेवताय भि नमः, कुलदेवताय भि नमः, ग्रामदेवताय भि नमः, स्थानदेवताय भि नमः, वास्तुदेवताय भि नमः, पितृदेवताय भि नमः असं आपल्याला म्हणायचे आणि आपल्या सर्व देवांना म्हणजे पूजेसाठी बोलवायचं, हा त्याचा अर्थ असतो। नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण कुठलीही सेवा संकल्पयुक्त जर केली तर ती लवकर फळ देते, म्हणून तुम्ही कुठलीही सेवा करताना संकल्प अवश्य करा। उजव्या हातात 1 पळी पाणी घ्या, फूल, गंध, अक्षदा, तुळशीचं पान नसेल तर सुपारी घ्या आणि आपल्याला संकल्प हा करायचा आहे। तर आपल्याला संकल्प करताना प्रथम भगवान धन्वंतरींचं स्मरण करायचे आणि म्हणायचं की मी माझं नाव घ्यायचं, नंतर कश्यप गोत्र असं म्हणायचे आणि नंतर मम आत्मन सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माक सर्वशी सकल कुटुंबाना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ अद्य आश्विन कृष्ण अमावस्या प्रतिवार्षिक विनितम श्री धन्वंतरी कुबेर लक्ष्मी पूजन करिष्व मम अपमृत्यू विनाशार्थ यमदीपदान करिष्य असं म्हणून पाणी आपल्याला सोडून द्यायचे। तर एवढं लक्षात घ्या तुम्ही, हा मंत्र आहे ना, तुम्ही जर दिंडोरी प्रणित सेवा मार्गात असेल तर सत्यनारायण पूजा करताना किंवा स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार असतात ना, त्याच्यामध्ये हा मंत्र दिलेले आहेत, ते तुम्ही वाचा। फक्त आपल्याला इथं धन्वंतरी कुबेर यांचं नाव घ्यायचं आहे, बाकी जे आहे ते सेमच म्हणायचं आहे। आणि तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही फक्त एवढंच म्हणा की माझ्या कुटुंबातील सर्वांना आयुष्य आरोग्य संपत्ती लाभो, त्यांचं अकाल मृत्यू थांबावं असं, म्हणजे आपल्याला जे काही धन्वंतरीकडे मागायचं आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेने मागितलं तरीही चालेल। मग पाणी सोडून द्यायचे। मग नंतर आपल्याला प्रथम गणपतीचं पूजन करायचं आहे, नंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं पूजा करायची, मग नंतर आपल्याला कुबेर देवताचं पूजन करायचं आहे। आणि कुबेर देवताचं पूजन करताना कुबेर देवताचा मंत्र पण आपल्याला नित्यसेवेत भेटून जाईल। ओम श्रीम ह्रीम श्रीम क्लीम युक्तेश्वराय नमः हा मंत्र आहे कुबेर देवताचा, तो तुम्ही कुबेर देवताचं पूजन करताना म्हणा। 16 वेळेस श्री सूक्त या दिवशी म्हटलं तरीही चालेल। माता लक्ष्मीचा मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विघ्न विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, हा मंत्र म्हटला तरीही चालेल। तुम्हाला फक्त पूजा करताना जे मंत्र येतात ते तुम्ही मंत्र म्हटला तरीही चालेल, फक्त पूजा महत्त्वाची असते इथं। नंतर आपल्या उजव्या हाताला शंख ठेवा, उजव्या हाताला शंख ठेवा आणि शंखाचीही तुम्ही पूजा करू शकता। नंतर माता धन्वंतरी पुढे आपल्याला सप्तधान्याचं वाट्या भरून ठेवायच्यात। त्या सप्तधान्यामध्ये आपल्याला आधी सांगितले धन आणि तीळ हे 2 मेन वस्तू आहेत जे आपल्याला ठेवायच्यात। नंतर सप्तधान्यामध्ये तुम्ही हरभरा डाळ, मुगाची डाळ, उडीद डाळ, गहू, ज्वारी, तांदूळ हे तुम्ही ठेवू शकता, पण धन आणि तीळ हे ठेवायला तुम्ही विसरू नका। आपल्याला या दिवशी आता तुम्ही म्हणाल की धन्वंतरी भगवानला कोणता नैवेद्य दाखवायचा, तर धन्वंतरी भगवानला आपल्याला धन आणि गूळ हा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही हे नैवेद्य दाखवायला विसरू नका, कारण धन आणि गूळ हा नैवेद्य या दिवशी खूप महत्त्वाचा मानला जातो, म्हणून अगोदर तुम्ही धन आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवा। नंतर गोड पदार्थ जर तुम्ही या दिवशी दिवाळीचा फराळ जर केला असेल तर तुम्ही तो दाखविला तरीही चालेल। मग आपल्याला आता ही पूजा आपली संपन्न झाली असं म्हणूया। आरती येत असेल तर तुम्ही म्हणा, तुम्हाला मंत्र पुष्पांजली येत असेल तर तुम्ही ते म्हटली तरीही चालेल। आरती तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण आरती करा। नंतर आपल्याला पानावर 1 रुपया सुपारी ठेवायची आणि 1 पाणी पळी ओतून
दक्षिणाय समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि आपली पूजा आता संपन्न झाली असं समजायचे। मग नंतर भगवान धन्वंतरीचं दर्शन घेऊन आपल्याला आपल्या कुटुंबातील आरोग्यासाठी प्रार्थना करायची आणि नंतर मग स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा मारा। पूजेत काही चूक झाली असेल तर तुम्ही माता लक्ष्मी आणि धन्वंतरींना क्षमा मागा। नंतर आपल्याला ही पूजा करून झाल्यानंतर मगच आपल्याला दीपदान करायचे। लक्षात ठेवा, अगोदर आपल्याला ही पूजा करायची, मग नंतरच दीपदान करायचे। दीपदान करताना आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं संरक्षण करण्यासाठी यमराजाचं स्मरण करायचे। यमराजाला कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे। कणकेचा दिवा हा शक्यतो आपल्याला कणकेमध्ये हळद टाकायची, परंतु मीठ टाकू नका, अशी कणिक बनवा आणि आपल्याला तो दिवा यमराजाला लावायचा आहे। आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील स्वतःचं रक्षण व्हावं म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा आहे। आपल्या घरातील अपघातापासून सर्वांचं रक्षण होऊ दे म्हणून हा आपल्याला विधी करायचा आहे। हा विधी वर्षातून एकदाच येतो म्हणून आपल्याला हा करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी यमदीपदान करणे खूप आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही यमदीपदान करा। स्त्री पुरुषांनी कोणीही केले तरी चालेल। नंतर धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे करायचे। तर आता आपल्याला काय मंत्र कुठला म्हणायचा आहे, तर यमदीपदान करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। मृत्युना पाशदंडानाभ्या कालेन शामयासह त्रयोदशा दीपदानास्तु सूर्यज प्रियता मम। म्हणजे यमराजा, मी तुमच्याकडे प्रार्थना करते की माझ्या कुटुंबातील दीर्घायुष्य वाढव। काय करायचे, तर दिवा आपल्या म्हणजे मंदिरासमोर ठेवायचा आहे। नंतर दिव्याची पण आपल्याला पूजा करायची। पूजा करताना 1 कणकीचा दिवा घ्या म्हणून सांगितलं आहे। त्याच्याबरोबर तुम्ही 2 मुटके ठेवायच्यात आपल्याला। तुम्ही जर 13 दिवं लावलं तर हे अतिउत्तम आहे, पण जमत नसेल तर तुम्ही 1च दिवा लावायचा आहे। नंतर तो आपल्याला देवासमोर आधी त्यांची दिव्याची पूजा करायची। मग नंतर हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि त्याचे ज्योत पण दक्षिण दिशेलाच आली पाहिजे असं ठेवा। आणि ज्योत लावताना आपण यमराजाला असं प्रार्थना करायची की माझ्या कुटुंबातील सर्वांचं रक्षण व्हावं, त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करायची। रात्रभर दिवा बाहेरच ठेवा। सकाळी उठल्यानंतर तो दिवा तुम्ही विसर्जित करा। तुम्हालाच्याकडे जर वाहतं पाणी असेल तर त्या सोडा, नाहीतर तुम्ही निर्जल स्थळी जाऊन तो दिवा विसर्जित करू शकता। तर उत्तर पूजा कधी करायची, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण स्नान करून आंघोळ करून झाल्यानंतर आपण सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा व्हायच्यात। नंतर आपल्याला दिवा तर लावलाच आहे, दिवा लावा, हळदी कुंकू अक्षदा व्हा। नंतर मग आपल्याला 1 गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे। नसेल तर तुम्ही खडी साखर दाखवली तरीही चालेल। मग तुम्ही सर्वांवर अक्षदा व्हायच्यात। अक्षदा वाहताना यातु देवगण सर्व पूजा वार्षिकी इष्काम प्रसिद्ध पुनरागमनच, म्हणजे सर्व देवाला म्हणायचं आहे की तुम्ही नंतर आमच्या घरात या, तुमचं पुन्हा आमच्या घरात आगमन आहे असं त्याचा अर्थ आहे। म्हणून आपल्याला अक्षदा टाकून घ्यायचा आहे आणि आपली देवपूजा संपन्न झाली। सर्व हे आपल्या निर्माल्यात टाकून द्यायचं आहे, तुम्ही कुठेही इतरत्र टाकू नका। तर आपली ही पूजा संपन्न झाली। तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुबेर यांचं स्मरण करायचे आणि आपल्या कुटुंबातील सर्वांच्या रक्षणासाठी, त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची। आणि विसर्जित झाल्यानंतर सर्व आपण नीट एका जागेवर नीट ठेवा। कुठलीही गोष्ट फुलंही टाकू नका, निर्माल्यातच टाका। नसेल तर तुमच्या घरात जर झाडं लावले असतील तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही हे विसर्जित केलं तरीही चालेल, परंतु तुम्ही इतरत्र कुठेही फेकून देऊ नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।